हाय हॅलो नमस्कार. होममेड मॅजिकल किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, तर तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करा आणि प्रेम द्या. तर आपण इथे इन्स्टंट प्रीमिक्स जामुनची रेसिपी बघणार आहोत. मी इथे चितळीचे पॅकेट घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. मी ते ताटात घेतले आहे आणि त्यात मी पाणी घालते. तुम्ही दूधही घालू शकता, दूध किंवा पाणी काही चालेल. की छान असं मळून घ्यायचं. पण मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते जास्त घट्टही नाही झालं पाहिजे आणि जास्त पातळही नाही झालं पाहिजे. पीठ आपल्याला पाणी लागेल तसं घेऊ शकता. आणि तुम्ही पाहू शकता की मी कसं पीठ एकदम मळते, तसं छान असं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ छान एक जीव मस्त आणि मऊ होईल. मी त्यात घालते थोडंसं तेल, कारण तेल घातल्याने काय होईल माहिती आहे का, ते पीठ जे आहे ते छान मऊ होईल आणि आपले जे जामुन आहेत ते छान असे वळताना व्यवस्थित होतील, क्रॅक नाहीत होणार. इथे पीठ माझं मळून तयार आहे. तर मी ह्याला आता 5 मिनिटं असे झाकून ठेवणार आहे आणि तोपर्यंत आपण पाक करायला घेऊया. तर पाक करण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलं आहे आणि पातेल्यात मी घालते इथे 2 वाटी साखर आणि त्याच वाटीने मी घालते 2 वाटी पाणी. ठीक आहे. आणि नंतर गॅस चालू करून घ्या. साखर घातल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायचं, नाही तर मग साखर ते खालीच पातेल्याला चिटकू शकते. आणि तुम्ही बघू शकता मी इथं विलायची घेतली आहे, त्याचे फक्त मी जस्ट तोंड ओपन केले, पूर्ण काढलेली नाही. मी ते 6 ते 7 विलायची घेतली. तुमच्याकडे असेल तर तुम्ही केशरही घालू शकता. याचा टेस्ट खूप छान लागते, खूप छान लागते. इथं पाक उकळू द्या. पाक असा बनवा की तो 1 तारीपेक्षा थोडासा कमी, म्हणजे जस्ट तो बोटाला चिटकला पाहिजे. इथं पाक शिजतानाचा माझा व्हिडिओ म्हणजे शूट नाही झाला, त्याबद्दल सॉरी. तर इथं मी डबल एकदा पीठ मस्त छान मळून घेते. छान मऊसार झाले आपलं पीठ. तरी आणखीन एकदा त्याला छान मळून करून घ्यायचं, ज्याने आपले जामुन वळताना छान वळले जातील. मी ते हाताला तेल लावले. तेल लावून घ्यायचं कारण की क्रॅक नाही पडणार आणि ते व्यवस्थित गोल असे छान आपले जामुन तयार होतील. तर तुम्ही इथं बघा की जामुनला एकही क्रॅक जाता कामा नये, कारण तो तेलात सोडल्यानंतर मग परत काय होईल, ते फुटतील. तर हे असे आपल्याला छान सगळे जामुन वळून घ्यायचे आहेत आणि हे पटापट वळले पाहिजे. फायदा हा की याला क्रॅक नाही जाणार, नाहीतर मग त्याला क्रॅक जाऊ शकतात जर जास्त वेळ राहिले तर. मी इथे घेतले कढई, त्यात घातले तेल आणि आपल्याला इथे तेल जास्त गरम नाही करायचे, जस्ट थोडंसं कोमट व्हायला पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता की मी आता जामुन घालते. तर बघा इथे जामुनला कशी म्हणजे छोटी छोटी बुडबुड येत आहेत ना. फक्त एवढंच तेल गरम करायचं आहे आपल्याला, कारण जास्त जर तेल गरम केलं तर काय होऊ शकतं, आपले जामुन बाहेरून जास्त लवकर तळले जातील आणि आतमधून कच्चे राहतील. तर इथं एक चमच्याने सर्व जामुन हलवून घ्यायचे. चमच्याने हलवण्याचं कारण हे की ती छान मस्तपैकी चारही बाजूनी तळले जातात. नाहीतर ते झाऱ्यानं वगैरे काय होतं, मग ते एक साईडला तळणार, एक साईडला नाही तळले जाणार. त्यामुळे ते छानपैकी तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथे माझे जामुन होत आले आहेत आणि हे तयार आहेत. आता हे घालायचे पाकात. पण पाकामध्ये घालताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की एकतर आपले जामुन तरी गरम असायला पाहिजे किंवा पाक तरी गरम असायला पाहिजे. इथं मी पाक आधीच करून ठेवलेला आहे, त्यामुळे माझा पाक थंड झाला आहे आणि जामुन गरम होते. मी ते पाकात घातले. जर दोन्ही गरम असेल तर काय होईल माहिती, सर्व जामुन आपले पाकात विरघळून जातील. त्यामुळे कोणते तरी एक पदार्थ थंड आणि एक गरमच असायला पाहिजे. इथं मी दुसराही घाणा तळून घेते. छान असं चमच्यानंच हलवते, कारण ते छान आपले तळले जातील व्यवस्थित. पहिल्यांदा आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे, नंतर गॅस आपल्याला एकदम फुल नाही करायचा, पण थोडासा वाढवायचा. हेही मी पाकात घालते. बघा किती मस्त असे जामुन तयार आहेत आपले. हे एकदा मस्त हलवून घ्यायचे, पाकात डीप करायचे, जेणेकरून पाक आतमध्ये पूर्णपणे शोषला जाईल.
इथे आपण 7 ते 8 तासांसाठी हे जामून असेच ठेवणार आहोत, ज्यामुळे ते मस्त असे तयार होतील. आणि त्यानंतर बघू शकता आपले जामून किती सुंदर दिसत आहेत आणि पूर्ण आतमध्ये पाक गेला आहे. मी तुम्हाला दाखवते. बघा किती रसरशीत आणि मस्त असे आपले जामून तयार आहेत नाही. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.